या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भास तू, डोळ्यात श्रावण हास तू, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, 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 अनुदामिनी. सिद्धिराजा आता माझी प्रार्थना ऐकतायत, म्हणून तर मला नवीन मार्ग दाखवलाय. आता सगळं ठीक होईल. तुला प्रत्येक वेळी असं का वाटतं की मी तुझ्या रस्त्यात येते? उलट सत्य हे आहे की प्रत्येक वेळी तू माझ्या रस्त्यातला अडथळा बनतेस. आपलं नातं हे प्रोग्रेसिव्ह फेजमध्ये आहे आणि कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या आधी मला असं वाटतं की आपण आपल्या नात्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. मला फक्त एवढंच सांगायचंय की तुला दादाशी जे बोलायचे ते बोल, पण त्याचा रिझल्ट हाच असला पाहिजे की या घरातलं सुख परत यावं. मी तुझा उपाय नक्कीच लक्षात ठेवेन मनोहा, पण काही गोष्टी अशा आहेत ज्यांचा माझ्या मनाला त्रास होतो आणि त्या सगळ्या गोष्टी भाऊजींना सांगणं गरजेचं आहे. त्यांनाही तो त्रास कळू दे. पण हो, मी घातलेला कुठलाही आर्ग्युमेंट, कुठलाही वाद ताईच्या वैवाहिक आयुष्याच्या भल्यासाठीच आहे. त्यांनी वेगळं व्हावं यासाठी नाही. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे. अच्छा ऐक, मी जेवण वाढू? आता तर मी देव भाऊजींना भेटल्यानंतरच जेवेन. गाडी का थांबवलीस? साहेब, मला तुम्हाला काही सांगायचंय. काय बोलायचं तुला? साहेब, मला माफ करा. का? साहेब, माझ्याकडून एक चूक झाली. मी तुम्हाला मालकिणींबाईबद्दल नाही सांगितलं. जेव्हा की मला मालकिणींबाईबद्दल दुसऱ्याच दिवशी सगळं माहीत झालं होतं आणि ती जी चिठ्ठी होती ती मीच मालकीणबाईंच्या बोलण्यावरून ठेवली होती दरवाजाजवळ. त्यांनी मला सांगितलं पण तुम्हाला सांगून टाकावं म्हटलं. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगितलं नाही कारण मी तुमच्यावर खूपच रागावलो होतो. साहेब, तुम्ही मालकीणबाईंना घरी घेऊन या ना. आता जे सांगायचं होतं ते सांगितलंस ना, तर मग चल. हो.
जेवली नाहीयेस ना? मग ही कॉफी पी. जेव्हा तू दादासोबत वाद घालशील ना तेव्हा तुला एनर्जी मिळेल. थँक्यू. पण तुला असं का वाटतं की मी देव भाऊजींसोबत वाद घालेन म्हणून? तुझा मूड चांगला नाही दिसत आहे. तू खूप रेस्टलेस दिसतेस. बरोबर. पण तू त्रास नको करून घेऊस. तू आणि वहिनीनं खूप ऑपोजिट आहात. ते तर आहे. मी तुला एक ऍडवाइस देऊ? कसला ऍडवाइस? तुला आधी वहिनीला भेटलं पाहिजे. मी आधी ताईला भेटायला हवं. काही कारण यामागे? कारण वहिनीबद्दल तुला जे काही माहितीये ते इनडायरेक्टली माहितीये. आणि वहिनीला भेटून तुला एक्झॅक्टली कळेल की तुला दादा बरोबर काय बोलायचंय. अच्छा. हो, व्हेरी सिम्पल. मला फक्त असं वाटतं की जेव्हा तू देवदादाशी बोलशील तेव्हा रिझन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुला वहिनीला भेटायलाच हवं. तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण समजायला हवा. आपलं नातं एका प्रोग्रेसिव्ह फेजमध्ये आहे. आणि कुठल्याही निर्णयावर पोहोचण्याआधी मला असं वाटतं की आपण आपल्या नात्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. मला तुला नेहमी आनंदी बघायचं आहे. तुला काही बोलायचंय का? नाही. मला माहितीये अनुपमा, यू कांट सी मी अनहॅपी, बट आय हॅव कीप टू माय सेल्फ हॅपी. गेट युअर सेल्फ बिझी सॅवी. आय एम टेलिंग यू. तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल. थोडंसं बदल आता स्वतःला. तू बहुतेक बरोबर बोलतेस. प्रत्येक नात्यात एक अट्रॅक्शन असतं सॅवी. देव आणि तुझ्यामध्ये जे अट्रॅक्शन होतं तू प्लीज ते जरा रिवाइव्ह कर. अँड यू विल गेट बॅक इन टू लाईफ. येस, आय विल. पण थोडा वेळ तर लागेलच ना. मनुआ तुझ्यासाठी जेवण करून गेलीये. टेबलावर ठेवलंय. वरण थंड झालं असेल तर गरम करून घे. काय झालं? आजकाल तुला कुठल्याही गोष्टीचं उत्तर द्यायला त्रास होतो. त्रास तर मला या गोष्टीचा होतोय की माझ्या घरचे मला समजून नाही घेत. सवी, तुला आपली पहिली भेट आठवते ना? का? थोडी फनी होती ना?
थोडी खूपच फनी होती. हो, तू चुकून माझा सेलफोन उचलून घेऊन गेली होतीस आणि तुझ्याकडे दिवसाभरात जेवढे कॉल आले तू सगळ्यांना हेच सांगून डिस्कनेक्ट केलंस की हा तर रॉंग नंबर आहे. आणि तुझं पहिलं ब्रेकअप पण माझ्यामुळेच झालं, कारण ज्याचा फोन सारखा सारखा येत होता तो तुझ्या बॉयफ्रेंडचा होता. आणि तुला माहितीये त्याचा फोन आता पुन्हा यायला लागलाय. मग काय विचार केलास तू? मी विचार केलाय की मी पुन्हा माझा सेलफोन तुला देऊन टाकावा. यु नो सावी, हा एक जोक होता. त्याचे काही कॉल वगैरे मला येत नाहीत. तुझं हसू जे इतक्या दिवसांपासून गायब होतं ना, त्या हसण्याचा आवाज ऐकायचा होता. थँक्यू सो मच. थँक्यू. मालिनी, तू? हो ताई, मी. कशी आहेस? खूप बरं वाटलं तुला बघून. इथे कशी आलीस तू? मी एकटी थोडीच आलीये, ही आलीये ना माझ्यासोबत. अच्छा, आता इथेच उभी राहून रडणार आहेस की आत पण घेऊन जाणार आहेस आम्हाला? अगं हो हो, या ना, आत या. आत तर या, बसा. मी तुमच्यासाठी मिठाई घेऊन येते. हे घ्या, तोंड गोड करा. घे ना. आणि आता तुझ्या ताईला शुभेच्छा दे. तुझी कमी डोक्याची, कमी शिकलेली ताई आता स्वतःच्या पायावर उभी होणार आहे. ते तू काय म्हणत होतीस? इंडिपेंडेंट लाईफ. हो, आता मी इंडिपेंडेंट होणार आहे. खूप खूप शुभेच्छा ताई. आणि कोण म्हणाले की तू कमी अकलेची आणि कमी शिकलेली आहेस म्हणून? आयुष्याच्या पुस्तकातले धडे तर तूच मला शिकवलेस ना. पुस्तकं कदाचित कमी वाचली असशील, पण हृदय आणि मन तुझ्यापेक्षा चांगलं कोणीच नाही वाचू शकत ग. आणि कमी अकलेचा तर तुला तोच समजत असेल ज्याचा अजून तुझ्या अकलेशी सामना नसेल झाला. तू एकदम बरोबर बोलतेस. तुझी बहीण काहीही करू शकते आणि कुणाकडून काही करवून घेऊ शकते. बाय द वे, मी माझी ओळख करून देते. एकांता, बरोबर? हाय हाय मालिनी. तू मला ओळखतेस? नक्कीच. देवदूतांना ओळख करून द्यायची काय गरज आहे? ओळख तर आमच्यासारख्या सामान्य लोकांची करून द्यायची असते. देवदूतांना तर त्यांच्या कामावरूनच ओळखलं जातं. आणि एकांता, तुम्ही ताईसाठी जे काही केलं त्यासाठी थँक्यू. मी तुमची नेहमी नेहमी आभारी राहीन.
मालिनी, मी काहीच केलेलं नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. बट ट्रस्ट मी, आता जे काही होईल ते खूप चांगलं होणार आहे. एनिवेज, तुम्ही दोघी गप्पा मारा, मला थोडं काम आहे. बाय. आय सी यू. बाय. तुम्हाला काही सांगायचं होतं. तू ऐकण्याच्या मूडमध्ये आहेस का? तुम्ही हे असं का बोलताय बाबा? याची खूपशी कारणं आहेत देव, आणि सगळी कारणं तुला माहिती आहेत. तुम्हाला जे बोलायचंय ते तुम्ही बोला. बाबा म्हणतोस, चांगलं वाटत होतं, पण आता हे संबोधन माझ्या हृदयाला स्पर्श नाही करत देव. बाबा, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुमच्या मनात माझ्याविषयी खूपच राग आहे. स्वतःच्या मुलाचा कोणी कसा काय राग करेल देव? पण हो, सुखी नाहीये तुझ्यापासनं. आता काही पायऱ्या चढून मी वर यासाठी आलोय, कारण की मला माहिती आहे की तू आमच्यासाठी काही पायऱ्या खाली उतरू शकत नाहीयेस. तसं बोलण्यासाठी तर बरंच काही आहे, बरंच काही सांगितलं पण गेलंय, पण आता त्याचा काही फायदा नाहीये. आणि तसंही मी माझं मत बऱ्याच प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचा काही फायदा नाही झाला, कारण की तू कधी समजूच शकला नाहीस. आता आमच्या आणि तुझ्या चुकीचा हिशोब करायला माझ्यात हिंमत नाहीये देव. आम्हाला फक्त सुनीचा आनंद बघायचा आहे, पण माहित नाही परमेश्वराने तिला कुठल्या मातीचं बनवलंय की तिला तू दिलेला सगळा त्रास, सगळं दुःख, वेदना, मनस्ताप सगळं काही मंजूर आहे, सगळं काही सहन केलंय तिने. बस आम्ही फक्त एवढंच विचारायला आलो देव की तू आमच्या सुनेला कधी आणणार आहेस खरी. बाबा, मला थोडासा वेळ पाहिजे. ठीक आहे, पण देव एक गोष्ट लक्षात ठेव, आता या घरात फक्त आणि फक्त आमची सून येईल, तुझी पत्नी नाही. हे मन माझे जखमी झाले, हे मन माझे जखमी झाले, अन स्वप्न विखरून गेले, अन स्वप्न विखरून गेले. आता या घरामध्ये
फक्त आणि फक्त आमची सून येईल, तुझी पत्नी नाही. प्रेमात धुंद होनी मी कुठे चाललो, नाही कुणास माहित प्रेमात कामी रंगलो, नाही कुणास माहित प्रेमात कामी रंगलो. जर तुला वाटत असेल की तुला देवजींबरोबर माझा बदला घ्यायचा आहे किंवा त्यांना शिक्षा द्यायची असेल तर मी तुला नाही थांबवणार. माझ्याकडून तुला पूर्ण सूट आहे.